नमस्ते मित्रांनो, शेअर मार्केट सारखं आता खाली चाललंय आणि शेअर मार्केट खाली चाललंय तर न्यूज चॅनलवाले किंवा न्यूजपेपरवाले हे आता बातमी देत आहेत की सेन्सेक्स 70,000 होणार आहे. काल माझा एक मित्र माझ्याकडे आला आणि तो म्हणला की न्यूज चॅनलवाले 70,000 सेन्सेक्स होणार आहे म्हणतायत, तर आपण आता इन्व्हेस्ट करायचं थांबूया. 70,000 ज्यावेळी सेन्सेक्स होईल त्यावेळी आपण इन्व्हेस्ट करूया. एकदम बरोबर आहे, त्याचं म्हणणं एकदम राईट आहे. पण एक गोष्ट गमतीशीर आहे की खरंच असं होणार आहे का? तर वी आर नॉट अ गॉड टू प्रिडिक्ट द फ्युचर. यामध्येच अजून एक खूप गमतीशीर कोट माझ्या वाचण्यात आला. मी तो कोट तुम्हाला वाचून दाखवतो. कोट फार गमतीशीर आहे की इफ यू डोंट रीड द न्यूज पेपर यू आर अनइन्फॉर्म. म्हणजे तुम्ही जर न्यूजपेपर वाचत नसाल तर तुम्ही अनइन्फॉर्म्ड आहात, म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये. पण इफ यू डू रीड द न्यूजपेपर यू आर मिसइन्फॉर्म्ड. म्हणजे तुम्ही न्यूजपेपर जर दररोज वाचत असाल तर यदा कदाचित तुम्ही मिसइन्फॉर्म पण असू शकता. तीच गोष्ट वॉरेन बफेटचं मत होतं की आय थिंक द वर्स्ट मिस्टेक यू कॅन मेक इन स्टॉक मार्केट इज टू बाय ऑर सेल बेस्ड ऑन करंट न्यूजपेपर हेडलाईन्स. म्हणजे हे जे दोन्ही तत्व आहेत ते एकच गोष्ट सांगतायत की सगळ्या गोष्टी न्यूजपेपरवर अवलंबून नाहीत. कारण काय, तर न्यूजपेपर हा तुम्हाला भूतकाळाची न्यूज देत असतो. तो भविष्यकाळात प्रिडिक्ट करू शकतो पण इन्फॉर्म नाही करू शकत. भविष्यकाळात काय घडणार आहे ते तो इन्फॉर्म नाही करू शकत, तो फक्त प्रिडिक्ट करू शकतो. सेम थिंग तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. तुमची कोणती इन्व्हेस्टमेंट चा रिटर्न हा तुमच्या भूतकाळावर नाही अवलंबून, तुमचा तो भविष्यकाळामध्ये ती इन्व्हेस्टमेंट परफॉर्म कशी करेल त्याच्यावर त्याचा रिटर्न अवलंबून आहे. त्यामुळे भूतकाळावर फक्त अंदाज घेण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, पण भूतकाळावर अवलंबून आपली भविष्यकाळाची गुंतवणूक नाही करू शकत. त्यामुळं या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. उदयन मुखर्जी म्हणून CNBCचे एक एक्सपर्ट आहेत, त्यांचा एक इंटरव्ह्यू पण माझ्या बघण्यात आला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही न्यूज चॅनलवाले दररोज ही सगळी काही जी इन्फॉर्मेशन देतो त्या इन्फॉर्मेशन मधलं 10 पैकी 8 वेळच्या आमच्या इन्फॉर्मेशन किंवा आमचे प्रिडिक्शन चुकलेले असतात. आणि हे त्यांनी सांगितलंय CNBC आवाजच्या एक्सपर्टनी एका इंटरव्ह्यूमध्ये. तीच गोष्ट गोल्डमन सॅचे म्हणून एक कंपनी आहे, जी संस्था आहे अमेरिकेची, आणि ती जवळजवळ 150 वर्ष फायनान्स सेक्टरमध्ये काम करते आणि त्यांच्याकडं जगभरातले टॉपचे इन्फॉर्मेशन देणारे, प्रिडिक्शन करणारे, ॲनालिसिस करणारे एक्सपर्ट आहेत. एकदम टॉपची ब्रेन असणारी लोक त्यांच्याकडं हायर त्यांनी केलेली आहे. 150 वर्ष जुनी कंपनी. पण तिचे सुद्धा बऱ्याच वेळचे प्रिडिक्शन्स भारताच्या शेअर मार्केटच्या बाबतीतले चुकलेले आहेत. त्याची बरीचशी उदाहरणं माझ्याकडे आहेत. मग हे जो काय घटनाक्रम आहे याचा अर्थ काय की आपण नेहमी म्हणतो मुश्किल ही नाही, नामुमकिन है. तसंच सेम थिंग इथं आहे की शेअर मार्केट को प्रिडिक्ट करना मुश्किल ही नाही, नामुमकिन है. त्यामुळं बेसिकली तुम्ही तुमचा स्वतःचा रिस्क ॲपेटाईट काय आहे ह्या गोष्टीबद्दल तुमचा जो फायनान्शियल ॲडवायझर आहे किंवा फायनान्शियल गायडर आहे, जो एक्सपर्ट आहे, तो तुमचा जो मनस्थिती आहे त्याची ॲनालिसिस करून, तुमची रिस्क ॲपेटाईट ॲनालाइज करून तुम्हाला सल्ला देत असतो. आणि त्यामुळं तो जो सल्ला देतो तो राईट असतो आणि तो जे सांगेल ते तुम्ही ऐकला तर तुम्ही स्वतः जे करताय त्यापेक्षा जास्त संपत्ती निर्माण करू शकचाल असं मला वाटतं. याच्यामध्ये मी एक शेवटचं उदाहरण तुम्हाला देतो एका डॉक्टर्सचं, की एकच फॅमिली डॉक्टर एखाद्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना जर बीपीचा आजार असेल, ब्लड प्रेशरचा, किंवा सगळ्यांना साखरेचा आजार असेल,
तर सगळ्यांना सेम औषधं देत नाही, सेम ब्लड प्रेशरची गोळी देत नाही, सेम साखरेची गोळी देत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला वाटतंय की अरे त्यांना वाटेल की मी सगळ्यांना समान औषध देतोय, तर तसं नाही आहे. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन हे आहे की नवरा जाड असेल तर त्याला साखरेची गोळी वेगळी असेल, बायको बारीक असेल तर तिची साखरेची गोळी वेगळी असेल. तीच गोष्ट नवऱ्याला जर साखरेबरोबर ब्लड प्रेशरचा आजार असेल तर त्याला ब्लड प्रेशरची गोळी वेगळी दिलेली असेल, आणि बायकोला जर साखरेचा आजार नसेल तर तिला दिलेली ब्लड प्रेशरची गोळी वेगळी असेल. तीच गोष्ट तिच्या मुलाला पण ब्लड प्रेशर असेल तर तो तरुण आहे, त्यामुळे त्याला त्याची सेक्स ड्राईव्हचा प्रॉब्लेम येऊ नये ह्यासाठी वेगळी ब्लड प्रेशरची गोळी दिलेली असेल. म्हणजे हे अवलंबून प्रत्येकाच्या वयानुसार, त्याच्या वजनानुसार, त्याला असणारे दुसरे आजार यानुसार हे ठरलेलं असतं की त्याची ब्लड प्रेशरची गोळी कोणती द्यायची किंवा साखरेची गोळी कोणती द्यायची. त्यामुळं हे नीट लक्षात घ्या की प्रत्येकाचा पर्सनलाइज विचार करून त्याला जशी औषधं दिली जातात तसंच प्रत्येकाचा पर्सनलाइज विचार करून त्याला त्याचा फायनान्सचाही ऍडवाइस दिलेला असतो. त्यामुळं माझ्या मित्राला हा फंड का दिला किंवा माझ्या मित्राला हा सल्ला दिला आणि मला हा सल्ला दिला नाही, किंवा मित्राची गुंतवणूक अशी केली माझी अशी केली नाही, असा विचार करणं चुकीचं होऊ शकेल. कारण प्रत्येकाचा रिस्क ॲपेटाईट, प्रत्येकाचं वय हे पूर्ण वेगळं असतं आणि त्यानुसार पर्सनलाइज कस्टमाइज इन्व्हेस्टमेंट तुमचा जो फायनान्शियल एक्सपर्ट आहे, जो ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे तोच देऊ शकतो. त्यामुळं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बऱ्याच वेळा पर्सनलाइज ॲडवाईस न मिळाल्यामुळं कित्येक लोक अडचणीत येतात. त्यामुळं हे नीट लक्षात घ्या की न्यूज चॅनल्स किंवा न्यूजपेपर याच्यावर डिपेंडंट तुमचा गुंतवणूक असू नये. तर तुमचा जो फायनान्शियल एक्सपर्ट आहे तो तुम्हाला जो सल्ला देतोय तो ऐकला तर तो जास्त रिटर्न चांगला मिळू शकेल, कारण तो पर्सनलाइज असेल. थँक्यू.